नमस्कार, मी डॉक्टर एस टी पाटील, सहयोगी प्राध्यापक, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली। आज या ठिकाणी मी तुमच्यासाठी ठिबक सिंचन करताना किंवा ठिबक सिंचन संचासाठी गाळण यंत्रणेची निवड या विषयावर थोडी माहिती घेऊन आलेलो आहे। ही माहिती आपल्याला आवडल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांचे फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपण ज्यावेळी आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन संच बसवण्यास जातो त्यावेळी गाळण यंत्रणेची निवड किंवा फिल्टरेशन सिस्टीमची निवड हा खूप महत्त्वाचा घटक आहे। बरेच शेतकरी आपल्या शेतामध्ये सिंचन संच बसवताना फिल्टर बसवत नाहीत किंवा योग्य फिल्टरेशन सिस्टीमची निवड करत नाहीत। त्यामुळे आपल्या सिस्टीमचा कार्यक्षमतेवर परिणाम होतो। त्यातल्या तोट्या किंवा ड्रिपर्स चोकअप होतात, मुख्य नळ्या, लॅटरल्स किंवा गाळण यंत्रणा यामध्ये कचरा अडकतो आणि आपल्या संचाची कार्यक्षमता कमी होते। तसेच आपले शेतकरी मित्र, बरेच शेतकरी आपल्या ठिबक सिंचन संचामधून पिकांना खते देतात आणि ही खते ज्यावेळी आपण देतो त्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन साका तयार होतो आणि तो साका आपल्या ड्रिपरच्या तोंडाशी, मुख्य नळी किंवा लॅटरल आणि इतर घटकामध्ये साचून आपली ठिबक यंत्रणेचा कार्यक्षमता किंवा असमान पाण्याचे वितरण चालू होते। अशा वेळी आपल्याला फिल्टरेशन सिस्टीम मदत करू शकते। त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्यावेळी आपण ठिबक सिंचन संच बसाल त्यावेळी आपल्या पाण्याची प्रत आणि मेन लाईन किंवा आपली मुख्य नळीची आकार यानुसार फिल्टरेशन संचाची निवड करावी। शेतकरी मित्रांनो, आपणास माहीत आहेच की ठिबक सिंचन संचाचा फिल्टरेशन सिस्टीम किंवा गाळण यंत्रणा हे हृदयासारखे काम करते। त्यामुळे फिल्टरेशन सिस्टीम जेवढी तुमची स्ट्रॉंग असेल किंवा चांगली असेल तेवढ्या तुमच्या संचाची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहते। आपण ज्यावेळी ठिबक सिंचन संच बसवतो त्यावेळी आपल्यासाठी वाळूची गाळण यंत्रणा, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो, ज्यावेळी आपण ठिबक सिंचन संच बसवतो त्यावेळी आपल्यासाठी वाळूची गाळण यंत्रणा, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो, चकत्यांची गाळण यंत्रणा, ज्याला आपण डिस्क फिल्टर म्हणतो, जाळीची गाळण यंत्रणा, ज्याला आपण स्क्रीन फिल्टर म्हणतो, व हायड्रोसायक्लोन फिल्टर अशा वेगवेगळ्या प्रकारची फिल्टरेशन सिस्टीम किंवा गाळण यंत्रणा उपलब्ध आहेत। यापैकी जे आपल्या पाण्याची प्रत आणि आपल्या शेतासाठी योग्य होईल त्याची निवड आपण एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली केली, ती गाळण यंत्रणा आपल्याला पुढील 10 ते 20 वर्षासाठी सेवा देईल। वाळूची गाळण यंत्रणा, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो, ही सर्वात कार्यक्षम गाळण यंत्रणा आहे। वाळूच्या गाळण यंत्रणेमध्ये 0.75 किंवा 0.75 ते 1.5 मिलीमीटर आकाराची सिलिका सँड वापरलेली असते। वाळूची गाळण यंत्रणा वापरून आपण आपल्या पाण्यामधील सर्व प्रकारचे सेंद्रिय, जैविक, अजैविक तसेच भौतिक घटक आपण वेगळे करू शकतो किंवा गाळून काढू शकतो। सेंद्रिय आणि भौतिक घटकामध्ये आपल्या पाण्यामध्ये असलेली माती, पालापाचोळा याचा समावेश होतो। अजैविक घटकामध्ये त्यामध्ये असणारे केमिकल्स किंवा रसायनं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, क्लोराइड्स किंवा सोडियम याचा समावेश होतो आणि जैविक घटकांमध्ये आपल्या पाण्यामध्ये वाढणारे शेवाळ, जीवाणू याचा समावेश होतो। सँड फिल्टरचा वापर करून किंवा वाळूची गाळण यंत्रणेचा वापर करून आपण हे सर्व घटक वेगळे करू शकतो। तसेच वाळूची गाळण यंत्रणा ही सर्वसाधारणपणे नदी, विहीर आणि बोरवेल या सर्व पाण्याच्या स्रोतासाठी उपयुक्त आहे। वाळूची गाळण यंत्रणा निवडताना आपण आपली पाण्याची प्रत जर जास्तीची खराब असेल, त्यामध्ये खूप माती असेल, त्यामध्ये खूप कचरा असेल किंवा पालापाचोळा असेल, सेंद्रिय घटक जास्त असतील, अशा वेळी आपण वाळूची गाळण यंत्रणेची निवड करावी। सर्वसाधारणपणे आपणास माहीत आहे की वाळूची गाळण यंत्रणेची किंमत सर्वात जास्त आहे। त्यामुळं वाळूची गाळण यंत्रणा आपल्या पाण्याच्या प्रतीनुसार जर गरज असेल तरच शेतकरी मित्रांनी निवडावी। त्यानुसार आपण आपल्या संचाची किंमत कमी करू शकतो। यामध्ये दुसरा शेतकरी मित्रांसाठी पर्याय आहे डिस्क फिल्टर, ज्याला आपण चकत्यांची गाळण यंत्रणा म्हणतो। चकत्यांची गाळण यंत्रणा ची कार्यक्षमता आपली सँड फिल्टर किंवा वाळूच्या गाळण यंत्रणेपेक्षा थोडी कमी आहे किंवा त्याच्या खालोखाल आहे। चकत्यांच्या गाळण यंत्रणेमध्ये प्लास्टिकच्या डिस्क एकामेकावर अशा टेलिस्कोपिक बारवर अडकवलेल्या असतात। या चकत्यांवरती आतमध्ये खाची पाडलेली असतात। त्यामुळे या डिस्कचा जो बाहेरचा भाग आहे तो मोठा कचरा अडवण्याचे काम करतो व या डिस्कमध्ये असणाऱ्या ज्या ग्रूव्ज आहेत त्या छोटा कचरा किंवा माती किंवा कोलायडल पार्टिकल्स असा कचरा त्यांना चिकटून राहतो। अशा प्रकारे चकत्यांची गाळण यंत्रणा ही दुहेरी काम करते। त्यामुळे चकत्यांची गाळण यंत्रणेचा वापर आपण विहीर, नदी किंवा बोरवेल
या पाण्याच्या स्रोतासाठी वापरू शकतो। ज्यावेळी आपल्या पाण्यामध्ये एक मध्यम क्षमतेपर्यंत कचरा किंवा इतर घटक असतात त्यावेळी आपण डिस्क फिल्टर किंवा चकत्यांची गाळण यंत्रणा निवडावी। ची जर आपण किंमत पाहिली तर आपल्या सँड फिल्टर जो आहे, सँड फिल्टरच्या 20 ते 25% किंमत ही चकत्यांच्या गाळण यंत्रणेची असते, त्यामुळे आपण संचाच्या किमतीमध्ये बचत करू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी तिसरा पर्याय आहे जाळीची गाळण यंत्रणा, ज्याला आपण स्क्रीन फिल्टर म्हणतो। स्क्रीन फिल्टर हा देखील आपण वेगवेगळ्या पाण्याच्या स्रोतासाठी जसे नदी, विहीर आणि बोरवेल यासाठी वापरू शकतो। स्क्रीन फिल्टरचा वापर करून आपण स्वस्तामध्ये फिल्ट्रेशन किंवा स्वस्तामध्ये गाळण करू शकतो। स्क्रीन फिल्टरचा वापर ज्यावेळी आपणास वाटेल की आपल्या पाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात कचरा आहे किंवा माती आहे, पालापाचोळा आहे, अशा वेळी आपण स्क्रीन फिल्टरचा वापर करू शकतो। स्क्रीन फिल्टरची किंवा जाळीच्या गाळण यंत्रणाची जर आपण किंमत बघितली तर सँड फिल्टरच्या याच्यामध्ये ती फक्त 10 ते 15%च आहे, त्यामुळे आपण किमतीमध्ये खूप बचत करू शकतो। त्यामुळे फिल्टरची निवड करताना आपण त्याची किंमत, आपल्या पाण्याची प्रत याचं समावेश करून किंवा तपासणी करून फिल्टरची निवड करावी। यानंतर एक चौथा फिल्टर आहे जो पर्यायी फिल्टर आपण म्हणतो, त्याला म्हणतात हायड्रोसायक्लोन फिल्टर। बऱ्याच ठिकाणी शेतावर असं होतं की पंप बारीक वाळूचे खडे असे हाय डेन्सिटी पार्टिकल किंवा जड पदार्थ खेचून घेतो। असे जड पदार्थ जर पुढच्या फिल्टरमध्ये गेले तर ते फिल्टर चोकअप होतात किंवा त्यामध्ये डॅमेज होऊ शकतो। अशा वेळी आपण हायड्रोसायक्लोन फिल्टर वापरतो। नॉर्मली हायड्रोसायक्लोन फिल्टर हा इतर फिल्टरच्या आधी बसवतात, त्यामुळे जे काही जड पार्टिकल असतील ते आपण बाजूला करू शकतो। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण फिल्ट्रेशन सिस्टीम किंवा गाळण यंत्राची निवड करतो त्यावेळी आपल्याला काही गोष्टीची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। आपल्या शेतावर जर पंप बसलेला असेल तर त्या पंपाचा प्रवाह किती आहे, किंवा आपल्याला जर नवीन संच बसवायचा असेल तर आपल्या पाण्याची गरज किती आहे, आपल्या मुख्य लाईनचा आकार किती आहे, या सर्व गोष्टीची तपासणी करून किंवा माहिती घेऊन आपण गाळण यंत्रणेची निवड करावी। साधारणतः गाळण यंत्रणेची क्षमता ही 10 क्युबिक मीटर प्रति तास म्हणजे 10,000 लिटर ताशी, 20 क्युबिक मीटर प्रति तास म्हणजे 20,000 लिटर ताशी, किंवा 40 क्युबिक मीटर प्रति तास म्हणजे 40,000 लिटर ताशी गाळण क्षमता असते, अशा भाषेमध्ये दिलेली असते। त्यामुळे आपण ज्यावेळी फिल्टरची निवड करतो त्यावेळी आपल्या पंपाचा प्रवाह आणि आपल्या पाण्याची गरज याच्यानुसार आपण गाळण यंत्रणेची निवड करावी। तसेच गाळण यंत्रणेची निवड करताना आपण जर संचामधून खते देत असू त्यावेळी कोणताही साका आपल्या संचामध्ये जाणार नाही, अशा प्रकारे गाळण यंत्रणेची निवड करावी। गाळण यंत्रणेची निवड करताना आपल्या मेनलाईनची साईज किंवा आकार आणि तुमच्या गाळण यंत्रणेचा इनलेट आणि आउटलेट याची साईज याची तपासणी करून समान साईज असणाऱ्या गाळण यंत्रणेची निवड करावी। तसेच आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण यंत्रणा उपलब्ध आहेत, त्यापैकी काही गाळण यंत्रणा ह्या मनुष्याने स्वच्छ करायच्या आहेत, काही गाळण यंत्रणा ह्या सेमी ऑटोमॅटिक किंवा अर्ध स्वयंचलित आहेत, काही गाळण यंत्रणा ह्या स्वयंचलित किंवा ऑटोमॅटिक आहेत। यापैकी आपल्याला जी योग्य होईल ती गाळण यंत्रणा आपण निवडावी। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या ठिबक सिंचन संचासाठी सँड फिल्टर किंवा वाळूची गाळण यंत्रणा घेतो, पण बऱ्याच वेळा त्या वाळूच्या गाळण यंत्रणेमधून साचलेला गाळ पुढे सुटून येतो, कधीकधी वाळू सुटून पुढे येते। अशा वेळी आपल्याला दुहेरी फिल्ट्रेशन सिस्टीम म्हणून वाळूच्या गाळण यंत्रणेसोबत स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर चा वापर करणे आवश्यक असते। धन्यवाद।